वज्रमूठच्या माध्यमातून अनेक नेते यावेळेला आपलं मत व्यक्त करताना दिसत आहे। थेट छत्रपती संभाजीनगर या ठिकाणच्या वज्रमूठ सभास्थळावरती पोहोचलेले अजित पवारही व्यासपीठावरून आपण यावेळेला पाहतोय। तत्पूर्वी चंद्रकांत खैरे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलेलं होतं। पाठोपाठ धनंजय मुंडेंनी देखील यावेळेला आपलं मत व्यक्त केलेलं आहे। तर दुसरीकडे काँग्रेसचे नाना पटोले आज जरी हजर नसले तरी देखील अशोक चव्हाणांची असलेली उपस्थिती आपण पाहू शकतोय। बाळासाहेब थोरात हे देखील यावेळेला व्यासपीठावरती हजर असल्याचं आपण पाहतोय। छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पार पडत असलेली वज्रमूठ सभा आणि सभास्थळावरून त्याचं थेट प्रक्षेपण आपण पाहतोय। तर कुठल्याही क्षणी यावेळेला उद्धव ठाकरे यांची देखील उपस्थिती या सभास्थळावरती आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळणार आहे। कारण थेट 6 वाजता त्यांचं विमानतळावरती झालेलं आगमन ते देखील आपण पाहिलेलं होतं आणि सभास्थळाकडे ते निघालेले होते। तर दुसरीकडे मात्र याच ठिकाणी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सावरकरांची गौरव यात्रा देखील काढण्यात आलेली आहे। आज छत्रपती संभाजीनगरकडे अवघ्या महाराष्ट्राचं लागलेलं लक्ष, कारण वज्रमूठ सभेला सुरुवात झालेली आहे। छत्रपती संभाजीनगर या ठिकाणाहून संपूर्ण महाराष्ट्रभर अशाच प्रकारे या सभांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सभास्थळावरती यावेळेला बाळासाहेब थोरात बोलतायत, थेट पाहूया। माननीय अशोकरावजी चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माननीय जयंतरावजी पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते माननीय आमदार रामदासजी दानवे, राजेश भैया टोपे, जितेंद्रजी आव्हाड, येथे उपस्थित असलेले अमित भैया देशमुख, माननीय धनंजयजी मुंडे, माननीय चंद्रकांतजी खैरे, दिल्लीहून मुद्दाम आलेले आमचे काँग्रेसचे प्रभारी माननीय आशिषजी दुआ, अमर राजूरकरजी, सतीश चव्हाणजी, डॉक्टर कल्याणजी काळे, उपस्थित आमचे विधिमंडळातील सर्व सहकारी, सर्व पदाधिकारी, तिन्ही पक्षाचे आणि मित्र पक्षांचे सर्व बंधू आणि भगिनी, आज छत्रपती संभाजीनगरमध्ये ही महाविकास आघाडीची विराट सभा होते आहे। प्रचंड संख्येनं तुम्ही महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याकरता मध्ये उपस्थित आहात। आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो आणि आभार सुद्धा मानतो आहे। महाविकास आघाडी हे नाव आता महाराष्ट्राच्या जनतेच्या अंतःकरणामध्ये कोरलं गेलेलं नाव आहे। मला आठवतं की ज्यावेळेस 19 सालच्या निवडणुका झाल्या होत्या, आम्ही सगळेजण इलेक्शन संपल्यानंतर आमचे आमदारांचे आकडे होते। काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा काय आकडा जुळणार नव्हता, सत्ता येणार नव्हती, परंतु पुढाकार आदरणीय उद्धवजींनी घेतला, खासदार संजय राऊतजींनी घेतला आणि सांगितलं की आपल्याला महाविकास आघाडी निर्माण करायची। पुढाकार त्यांनी घेतला, आदरणीय सोनेजींनी पाठिंबा दिला, आदरणीय पवार साहेबांचं मार्गदर्शन लाभलं आणि महाविकास आघाडी राज्यामध्ये काम करण्याकरता आली। सर्वसामान्य माणसाचं हित हे केंद्रबिंदू मानायचं, किमान समान कार्यक्रम तयार केला आणि आम्ही 2.5 वर्षाचा कालखंड, एक ऐतिहासिक कालखंड म्हणूनच कायम इतिहासामध्ये त्याचं नाव राहील असा कालखंड आमचा झाला। तुम्हाला आठवत असेल की सुरुवातीला आम्ही 7 मंत्री होतो आणि मुख्यमंत्री म्हणून उद्धवजींनी आमची बैठक घेतली नागपूरला। आम्ही सगळे एकत्र आलो आणि निर्णय घेतला की शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायचं। पण चर्चा अशी झाली की त्या अगोदरच्या सरकारमध्ये ज्या पद्धतीनं कर्जमाफी झाली ती 1.5 लाखापर्यंतची, 65 रकमेचा फॉर्म भरावा लागायचं, सहकुटुंब जावं लागायचं, ऑनलाईन फॉर्म भरायचा, त्यानंतर कदाचित मिळाले पैसे, कोणाला नाही मिळाले, कर्जमाफी झाली, कोणाची नाही झाली। निर्णय आम्ही असा घेतला की शेतकऱ्याला कोणताही त्रास न होता, फक्त एकदा ओळख पटवावं लागेल, त्याचे 2 लाख रुपये त्याच्या खात्यावर जाऊन पडतील, त्याचं कर्ज माफ होईल, हा निर्णय आम्ही घेतला आणि त्याची अंमलबजावणी 1 महिन्यामध्ये सगळ्यांच्या खात्यावर 2 लाखापर्यंत रकमा जाऊन पोहोचल्या।
इतक्या सहज पद्धतीने आम्ही केलेला आपल्याला सगळ्यांना आठवत असेल. तो कालखंड आठवत असेल. 50,000 रुपये सुद्धा त्यावेळेस आम्ही अडचणी झाल्या आमच्या. कोरोनाचं संकट आलं, निधीची अपूर्तता सुरू झाली, परंतु जाता जाता त्या 50,000ची सुद्धा व्यवस्था अजितदादांनी, बरोबर अजितदादा, 50,000ची सुद्धा व्यवस्था करून रकमा टाकून आम्ही गेलो होतो. अतिवृष्टी त्या कालखंडात झाली. आपल्याला आठवत असेल की उस्मानाबाद आणि त्या परिसरामध्ये अतिवृष्टी झाली होती. स्वतः उद्धवजी, आम्ही सगळे, अजितदादा, आम्ही सर्व प्रत्यक्ष फील्डवर गेलो आणि 10,000 कोटी रुपयाचं पॅकेज शेतकऱ्यांकरता देण्यात आलं आणि ते झटपट पैसे पोहोचवण्याची व्यवस्था आम्ही केली. कोरोनाच्या संकटामध्ये ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये ते संकट आपण हाताळलं, काळजी घेतली, देशामध्ये सुद्धा लौकिक आपला वाढला की सगळ्यात चांगलं कोरोनाचं संकट कुणी हाताळलं तर ते महाविकास आघाडीने हाताळलं. आपल्या सगळ्यांना आठवत असेल की प्रचंड तणाव होता, सगळे व्यवहार बंद पडलेले होते, रहदारी बंद पडली होती, घरात बसावं लागत होतं. पण त्या काळातही कोणती पूर्ण पारदर्शकता आपण ठेवली. स्वतः उद्धवजी मुख्यमंत्री म्हणून आपल्याशी बोलत असायचे आणि कुटुंबाला वाटत असायचं की आपल्या कुटुंबातला कर्ता माणूस आपल्याशी बोलतोय. त्याचबरोबर आपण पाहिलं असेल की इथं राजेशजी भाई आहे, आम्ही सगळेजण, प्रत्येक जण काळजी घेत होता की ते कोरोनाचं संकट कसं चांगलं हाताळलं जाईल. 2.5 वर्षामध्ये विकासाचा वेग बिलकुल कमी न होऊ देता हे सगळं काम चाललेलं होतं कोरोनाच्या संकटाच्या काळातही. आणि नंतर सरकार बदललं आणि आता चालले झाले सुरू. हे सरकार कसं चाललं हे वेगळं सांगण्याची आवश्यकता आपल्याला नाही. आम्ही कांद्याकरता आंदोलन केलं, कांद्याला भाव नाही, शेतीमालाला बाजार नाही. विधानसभेमध्ये आम्ही आंदोलन केलं, पायऱ्यानं आंदोलन केलं, सभागृहात आग्रह धरला, कांदा खरेदीचे आश्वासनं दिले. अजूनही नाफेडच्या कांद्याची खरेदी सुरू झाली नाही, कोणत्या शेतकऱ्याला रुपये मिळायला तयार नाही, अटी घालून ठेवल्या त्याच्यामध्ये. अतिवृष्टी झाली, खूप गारपीट झाली, नुकसान झालं आपल्या मराठवाड्यामध्ये सुद्धा. अजून निर्णयच नाही, जाहीर मात्र भरपूर केलं, निर्णय नाही, रुपये मिळायला शेतकऱ्याला तयार नाही, अशा प्रकारची अवस्था आहे. कोणतीही मदत मिळायला तयार नाही ही अवस्था आहे. हा फरक महाविकास आघाडीचा आणि सध्याच्या सरकारचा हे आपण लक्षात घ्या. मी आपल्या सगळ्यांना सांगेल की देशामधला सुद्धा माहोल काय. जो कोणी विरोधी बोलेल त्याच्या घरी ईडी जाऊन पोहोचते, इन्कम टॅक्सची चौकशी सुरू होते, पोलीसचा सिसमेरा लागतो. कुणीच विरोधी बोलायचं नाही. खरं म्हणजे राज्यघटनेमध्ये वादविवाद मान्य केलेला आहे, मतमतांतर मान्य केलेले आहेत. सत्ताधारी आहे तसा विरोधी पक्ष आहे. सत्ताधाऱ्याने काम करावं, त्याची बाजू मांडावी, विरोधकांनी त्यांची बाजू मांडावी, हे तर पद्धत आहे. परंतु आमच्या विरोधी कुणी बोललेलं चालणार नाही अशा पद्धतीनं केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये आता परिस्थिती निर्माण झालेली आहे. राहुलजींनी या सगळ्याच्या विरोधामध्ये भारत जोडो पदयात्रा काढली. 3,560 किलोमीटर कन्याकुमारी पासून तर श्रीनगर पर्यंत पायी ते चालले. आपण सगळ्या जणांनी साथ दिली. आदरणीय उद्धवजी, आदित्यजी ते सहभागी झाले, त्यांचे सगळे कार्यकर्ते सहभागी झाले. आदरणीय पवार साहेब सहभागी झाले, अजितदादा, जयंतरावजी सहभागी झाले, मित्रपक्ष सहभागी झाले आणि एक यशस्वी पदयात्रा ती झाली. आणि संपूर्णपणे देशाचं लक्ष वळवलं त्यांनी की महागाईची परिस्थिती ज्याच्यावर हेच केंद्र सरकार बोलायला तयार नाही, राज्य सरकार बोलत नाही, त्या महागाईवर असेल, बेरोजगारीवर असेल, त्यांनी जागृती निर्माण करण्याचं काम केलं. लोकशाहीवर होणारे आघात जे होत आहेत त्यामध्ये जागृती निर्माण करण्याचं काम राहुलजींनी केलं. मध्यंतरीचा कालखंड अदानींच्या बाबतीत एक प्रकार असं बाहेर आलं का कशा पद्धतीनं ते जगातले 2 नंबरचे श्रीमंत बनले. राहुलजींचं 7 फेब्रुवारीचं भाषण आहे, आपण मुद्दाम युट्यूबवरला जाऊन पुन्हा ऐका. आणि त्यांनी विचारलं की अदानी आणि पंतप्रधान मोदीजी यांचा नेमका संबंध काय. उत्तर दिलं नाही, प्रोसिडिंग मधून ते भाषण काढून टाकलं गेलं. राहुलजी परदेशात गेले,
त्यांनी या लोकशाहीबद्दल काळजी व्यक्त केली. त्यांच्यावर आरोप झाले सभागृहामध्ये. राहुलजी आल्यानंतर त्यांनी सभागृहामध्ये बोलण्याची परवानगी मागितली की जर माझ्यावर आरोप झाले असतील तर मला उत्तर देऊ द्या. त्यांना परवानगी दिली नाही. सत्ताधारी गोंधळ करत होते आणि लोकसभेचं कामकाज बंद पाडत होते. ही वस्तुस्थिती आहे. एवढंच नाही तर गुजरातमध्ये एक केस पुन्हा उपस्थित केली गेली, चालवली गेली, 2 वर्ष शिक्षा. दुसऱ्या दिवशी त्यांचं खासदारकी काढून घेतली. कोणत्या पद्धतीने ही लोकशाही चालली हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. सभागृहात बोलू दिलं नाही, पण राहुलजी बोलले, बाहेर बोलले आणि एकच प्रश्न विचारला की अदानींच्या खात्यामध्ये 20,000 कोटी रुपये आले कुठून? अदानींच्या कंपन्यांमध्ये 20,000 कोटी रुपये आले कुठून? अद्याप उत्तर द्यायला तयार नाही. कुणी उत्तर द्यायला तयार नाही. ही वस्तुस्थिती आहे. याचा अर्थ असा की हे सरकार, एक केंद्र सरकार, सर्वसामान्य माणसाने जरी प्रश्न विचारला तर उत्तर दिलं पाहिजे, पण आमच्या नेत्यांनी प्रश्नाचे उत्तर देत नाही. उलट त्यांच्या खासदारक्या काढून घेत आहेत. या पद्धतीनं हा देश चाललेला आपल्या सगळ्यांना दिसतोय. आता जनतेला सर्वांना कळालेले. आपण पाहिलं असेल की एक वातावरण संपूर्णपणे आता राज्यामध्ये आणि देशामध्ये या लोकशाहीवर जे आघात होत आहेत, राज्यघटनेवर जे आघात होत आहेत, त्या विरुद्ध उभं राहता सर्वसामान्य माणूस उभा राहताना दिसतोय. मध्यंतरी एक सर्वे झाला, स्वतंत्र यंत्रणेनं सर्वे केला आणि त्यामध्ये दाखवलं गेलं की जर महाराष्ट्रात आता लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे 48 पैकी 34 खासदार निवडून येतील. 34 खासदार निवडून येतील. आम्ही दुसरा एक सर्वे पाहिला, ते म्हटले 34 नाही 38 खासदार राज्यामध्ये हे महाविकास आघाडीचे निवडून येतील. तुम्ही पाहिली कसब्याची निवडणूक. कसब्याची निवडणूक, कसबा याचा अर्थ असा की भारतीय जनता पक्ष असं समजतो कसब्यामध्ये आम्ही दगड उभा केला तरी निवडून येईल. पण जनतेनं तिथं भारतीय जनता पक्षाला नाकारलेलं आपल्या सगळ्यांना दिसलेलं आहे. चिंचवड पिंपरीमध्ये जर फूट झाली नसती तर तिथे सुद्धा राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून येणार होता. या पलीकडे जाऊन आणखी एक गोष्ट सांगतो की कर्नाटकची निवडणूक सुरू झालेली आहे आणि सर्वे तुम्ही पाहिले असेल की कर्नाटकमध्ये सुद्धा काँग्रेस प्रचंड अशा मताधिक्यानं विजयी होणार आहे. ही वस्तुस्थिती आहे. याचा अर्थ असा की वातावरण बदलतंय. एक जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. आमच्यावर एक पहिली जबाबदारी खरं सांगतो की आम्ही सगळेजण व्यवस्थित राहिलो पाहिजे, एकत्र राहिलो पाहिजे. वज्रमुठ ज्याला शब्द वापरला आजच्याला, वज्रमुठ, या वज्रमुठीसारखे जर आम्ही एकत्र पद्धतीने राहिलो सगळ्यांनी, सगळेजण, आणि तुमची साथ त्याला मिळाली तर मला असं वाटतं की आपण राज्यामध्ये 180 पेक्षा जादा जागा जिंकू. 180 पेक्षा जादा. ते काम आपल्या सगळ्यांना करायचं. आदरणीय उद्धवजी फिरतायत. तुम्ही खेडची सभा पाहिली त्यांची, तुम्ही मालेगावची सभा पाहिली त्यांची. आजची सभा पहा काय मोठी आहे, प्रचंड सभा. आमची सुद्धा नांदेडला सभा झाली राहुलजींची, शेगावला सभा झाली, प्रचंड सभा. आता महाविकास आघाडीची पुण्याला सभा होणार आहे. अजितदादा आम्हाला म्हटलं की सगळ्यात मोठी सभा कोणची होती त्याला बक्षीस. मला माहिती का पुन्हाच 30 बक्षीस घेऊन जाणार आहे. वातावरण आपलं आहे. वातावरण एकत्र पद्धतीनं आपण जाण्याची गरज आहे आणि आपण जर चांगल्या या पद्धतीनं जाऊ शकलो तर खूप मोठा विजय. आणि ज्या पद्धतीनं राज्य सरकार चुकीचा कारभार करत आहे ते घालून पुन्हा एकदा महाविकास आघाडी ही आपल्या राज्यामध्ये सत्तेवाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याच पद्धतीने एकत्र पद्धतीनं आपण देशामध्ये सुद्धा सत्य येण्याची ताकद आपली आहे. हे सुद्धा या निमित्तानं आपल्या सर्वांना येथे सांगतो. आपल्या सगळ्यांनी वज्रमुठ पक्की ठेवा आणि विजय हा आपलाच आहे एवढं सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. त्यावेळेला बाळासाहेब थोरात यांनी देखील वज्रमुठच्या व्यासपीठावरून थेटपणे आपले विचार मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या माध्यमातून पुन्हा एकदा सध्या असलेल्या सत्ताधाऱ्यांवरती थेटपणे टीका त्यांनी देखील केलेली आहे आणि वज्रमुठ आणखी घट्ट करून कशा प्रकारे येत्या काळातील निवडणुकांना आपण सामोरे जाऊ शकतो हे दाखवून देण्याचा प्रयत्न यावेळेला त्यांनी देखील केलेला आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व ज्येष्ठ नेते यावेळेला थेटपणे वज्रमूठ व्यासपीठावरून छत्रपती संभाजीनगरातून आपण यावेळेला पाहतोय, ज्याचं थेट प्रक्षेपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपण सगळे पाहतो आहोत। महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, आपल्या मराठवाड्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांना मी विनंती करतो की आपण या जनसमुदायास मार्गदर्शन करावा। आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब। महाविकास आघाडीच्या या छत्रपती संभाजीनगरमध्ये होणाऱ्या विराट सभेला या ठिकाणी उपस्थित असलेले विरोधी पक्ष नेते, आमचे सहकारी सन्मान्य अजितदादा पवार, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमचे सहकारी बाळासाहेब थोरात, मंचावर उपस्थित असलेले धनंजयजी मुंडे, चंद्रकांतजी खैरे, श्री दानवेजी, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले जयंतराव पाटील, अमित देशमुख, अजय दुवाजी, कल्याणराव काळे, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, नुकतंच या ठिकाणी आता उद्धव ठाकरे साहेबांचं आगमन होईल, मंचावर उपस्थित असलेले सर्व आमचे महाविकास आघाडीमधले सर्व नेते, या विराट सभेला मराठवाड्यातून आलेला हा सर्व जनसमुदाय, बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, आजची ही विराट सभा पाहिल्यानंतर कितीही गौरव यात्रा काढल्या तरी संभाजीनगर आणि मराठवाड्यात काही फरक पडणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे मित्रहो। ही विराट सभा हे प्रतीक आहे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामधलं, ही मन की बात नाही, ये दिल की बात आहे। आणि म्हणून ही विराट सभा या ठिकाणी आज महाविकास आघाडीचं मनोगत ऐकण्याकरता मित्रहो या ठिकाणी उपस्थित आहे। एवढी मजबूत ही महाविकास आघाडी झालेली आहे, देवगिरी किल्ल्यासारखी एकंदरीत मजबूत स्थिती, कोणी किती फोडण्याचा प्रयत्न केला आता हादरणार नाही। किती मोठा भूकंप आला तर आता जे राहिलेले आहेत, गेले ते कावळे, राहिले ते मावळे मित्र हो। हा ताकदवर हा मराठवाडा आज मुक्ती संग्रामाच्या या वर्षामध्ये खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राच्या, या मराठवाड्याच्या भावना ज्या लोकांच्या मनामध्ये आहेत, आपलं सरकार जायला नको होतं, काय कमी केलं होतं उद्धवजींनी। हे सरकार स्थापन करत असताना निश्चित मनामध्ये आम्ही दोन्ही ते एकत्र आहोत, राष्ट्रवादी काँग्रेस, आम्ही दोघांनी एकत्र येऊन काम केलेलं आहे। आमच्या मनामध्ये कधी किंतु परंतु नव्हतं, आम्ही एकत्रपणे छोटे मोठे मतभेद असले तरी सावरून घेत होतो। पण शिवसेनेबरोबर सरकार स्थापन करण्यासंदर्भात ज्यावेळेस प्रस्ताव आला, मी, बाळासाहेब, पृथ्वीराज चव्हाण साहेब आम्ही सोनियाजींकडे गेलो। सोनियाजी आम्हाला म्हणाल्या की सर्व टिकणार कसं, चालवणार कसं। आम्ही काँग्रेस अध्यक्षांना पटवून दिलं की महाराष्ट्रामध्ये भाजपला रोखायचं असेल तर आपण तिन्ही एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही। ही भूमिका घेतली आणि छोटे मोठे विषय बाजूला ठेवले, एक किमान समान कार्यक्रम एकत्र केला आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी निर्माण केली। परंतु 2.5 वर्षाच्या या कारकिर्दीला बोट लावण्याचं काम यांनी केलं। आजच्या सत्ताधाऱ्यांनी या सरकारला पाडलं, आमदारांची फोडाफोड केली, उद्धवजींच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला आणि आमदार गेले, पक्ष फोडला, चिन्हही घेऊन गेले। अशा प्रकारची परिस्थिती सन्मान्य उद्धवजींची करणारं विद्यमान सरकार आज महाराष्ट्रामध्ये आहे। मला तमाम इथे बसलेल्या शिवसैनिक असोत, काँग्रेस असो किंवा राष्ट्रवादी असोत, आमच्या सहकारी मित्रांना विचारायचंय, आपल्याला हे चालू द्यायचंय का?
अशा पद्धतीने लोकशाहीला मारक अशा प्रकारची फोडाफोडी होणार असेल, पक्षांतर बंदी कायदा पूर्णपणे गुंडाळून राज्यामध्ये सत्ता येण्याकरता वेगवेगळ्या मार्गाने उद्योग होत असतील, तर महाराष्ट्राने हे कधी सहन केलं नाही. महाराष्ट्रामध्ये हे कधी घडलं नाही. तेच मधल्या या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये आपण सर्वांनी पाहिलं, अनुभवलं. आणि ही खरी शोकांतिका आहे. मित्रहो, एकीकडे राहुलजींचा आपण पहिला अनुभव तर गेल्या 15 दिवसात जे काही चाललेलं आहे, राहुलजींनी काय केलं होतं? राहुलजींनी प्रश्न फक्त पार्लमेंटमध्ये विचारले होते की अदानींच्या बाबतीमध्ये सरकार, एवढं पूर्ण सरकार अदानींना वाचवण्याकरता का धडपड करताय? सरकारने उत्तर दिलं पाहिजे. आश्चर्याची ही बाब आहे की पार्लमेंटमध्ये, लोकसभेमध्ये गोंधळ कोण घालतंय? गोंधळ घालणारे सत्ताधारी पक्षाचीच लोक गोंधळ सभागृहात घालत होती, राहुलजींना बोलू देत नव्हती. राज्यसभेमध्ये मल्लिकार्जुन खरगेंना बोलू देत नव्हते. आणि जे काही बोललं ते रेकॉर्ड वरून काढून टाकण्यात आलं. म्हणजे राहुल गांधी काही बोलू नये. आणि ज्या केसला हायकोर्टाने स्थगिती दिली होती राहुलजींच्या विरोधामध्ये, कोलारमध्ये जी घटना घडली होती, यात काहीच घडलं नव्हतं. राहुलजींनी कोणाविषयी व्यक्तिगत काही बोललं नव्हतं. परंतु क्रिमिनल त्यांच्यावर केस करण्यात आली. आणि या सगळ्या संदर्भामध्ये पाहता पाहता इथे लोकसभा सुरू, राहुलजींना त्या ठिकाणी बोलू द्यायचं नाही आणि अचानक निर्णय घेऊन राहुलजींची लोकसभेची खासदारकी त्या ठिकाणी रद्द करायची. एवढंच नाही तर ताबडतोब 24 तासाच्या आत घर खाली करा. अशा प्रकारचं कर्तव्य कशा पद्धतीने बजावल्या जात आहे? लोकशाहीची विटंबना कशी सुरू आहे? कोणी बोलायचंच नाही, कोणी आपलं मनोगत व्यक्तच करायचं नाही. अशा पद्धतीत देशात जे सुरू आहे मित्र हो, हा प्रश्न केवळ राहुलजींपुरती नाही आहे. मला मुद्दाम या ठिकाणी विशद करायचा आहे की हा विषय केवळ राहुल गांधींपुरती मर्यादित नाहीये. उद्या आपण पाहिलं की राष्ट्रवादीच्या एका खासदाराने सुद्धा असं मेंबरशिप घालवली होती, पण त्यांनी सुप्रीम कोर्टात जाऊन निर्णय त्यांच्या बाजूने झाला. निर्णय होऊन 2 महिने गेले तरी त्याची खासदारकी त्याला बहाल झाली नाही. परवा कुठेतरी 2 महिन्यानंतर आता त्याची खासदारकी त्याला बहाल करण्यात आलेली आहे. म्हणजे एका मागोमाग खासदार, आमदार ज्यांना बोलायचं आहे त्यांना बोलू द्यायचं नाही. जे बोलले त्यांना अशा पद्धतीने, जर अशा मार्गाने त्यांचं सदस्यत्व रद्द करायचं असेल मित्र हो, तर हे आपल्याला चालणार आहे का? हा जनतेचा कौल आम्हाला या महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपल्याला मागायचा आहे. हा खऱ्या अर्थाने जनतेचं मनोगत त्याच्यातून स्पष्ट करायचं आहे मित्र हो, की राहुलजींच्या बाबतीमध्ये घडू शकतं, खरगे साहेबांच्या बाबतीत ते घडू शकतं, उद्धवजींच्या बाबतीत ते घडू शकतं. तर मग आपल्याला आगामी काळामध्ये मित्र हो, आगामी काळामध्ये लोकशाही या देशात टिकवायची का की नाही टिकवायची, हा खरा प्रश्न या निमित्ताने मित्र हो मला या ठिकाणी आपल्या समोर संबोधित करायचा आहे. आदरणीय उद्धवजींचं स्वागत करतो या ठिकाणी. यावेळेला सभास्थळावरती उद्धव ठाकरे यांचं आगमन झालेलं आहे. वज्रमूठच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर अशाच प्रकारे वज्रमूठ सभांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि आज छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी दाखल झालेल्या सभास्थळावरती उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे. सरकारमध्ये उद्धवजींच्या बरोबर काम करायचं कधी संधी नव्हती, पण सत्तेमध्ये आम्ही आल्यानंतर मी असतील, बाळासाहेब असतील, अजितदादा असतील, जयंत पाटील असतील, आम्ही उद्धवजींच्या बरोबर काम केलं. पण मला मुद्दाम सांगितलं पाहिजे, राजकारण थोडं बाजूला ठेवू, पक्ष थोडा बाजूला ठेवू, पण मला सांगितलं पाहिजे एवढा भला माणूस मी पाहिला नाही, हे मला मुद्दाम या ठिकाणी सांगितलं पाहिजे. मनाचा मोठा, काम करताना पूर्ण मोकळीक, महाराष्ट्रातले अनेक प्रश्न
अनेक प्रश्न निर्णय घेत असताना उद्धवजींनी काँग्रेसला असो राष्ट्रवादीला असो कधी आम्हाला वेगळी भूमिका घेतली नाही. उलट हे काम चांगलं आहे, महाराष्ट्राच्या हिताचं आहे. कोरोनाच्या काळामध्ये अडचण असताना सुद्धा उद्धवजींची भूमिका सकारात्मक होती. आम्हाला अडचणी होत्या, परंतु राजेश भैया टोपे यांनी कोरोनाचं काम पाहिलं आणि त्याचबरोबर उद्धवजींची साथ आम्हा सर्वांना मिळाली आणि म्हणून महाविकास आघाडी 2.5 वर्ष अतिशय उत्तम काम महाराष्ट्रामध्ये करून घे. जोरदार टाळ्यांनी उद्धवजींचं या ठिकाणी अभिनंदन केलं पाहिजे की त्यांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगलं काम आम्ही सर्वांनी या महाविकास आघाडी यशाचं खरं गमक असेल तर नेतृत्व करणारं जे प्रमुख व्यक्ती आहे त्यांच्या कामाचं कौतुक नक्कीच केलं पाहिजे. मित्रहो, हे वर्ष आपल्यासाठी मराठवाड्यासाठी महत्वाचं आहे. मराठवाडा मुक्ती संग्रामाचा अमृत महोत्सव वर्षामध्ये आपण यावर्षी आहोत. मला मुद्दाम उल्लेख केला पाहिजे, ज्यावेळेस पूर्वतयारीची कल्पना आम्ही मांडली आणि उद्धवजींना विनंती केली, त्यांनी सांगितलं की मुक्ती संग्रामाचा मोठ्या प्रमाणावर मराठवाड्याच्या कामाकरता पैसा दिला पाहिजे, मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सेलिब्रेशन झालं पाहिजे आणि सुभाष देसाई साहेबांच्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी समिती नेमली. अजितदादांनी भाषणामध्ये आपल्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये जवळपास 75 कोटी रुपये तरतूद केली आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं ह्याच्यामुळे तुम्ही काम कराच, पण मराठवाड्यातल्या प्रत्येक जिल्ह्याच्या विकासात्मक कामाकरता मी पैसे दिल्याशिवाय राहणार नाही, अजितदादा स्वतः म्हणाले. मित्रहो, सरकार आपलं गेलं, पण मला मुद्दाम या ठिकाणी सांगायचं आहे, विधिमंडळामध्ये आम्ही गेल्यानंतर साधा ठराव सुद्धा होत नाही. मराठवाड्याच्या स्वातंत्र्य सैनिकांचं अभिवादन करणारा ठराव या असेंब्लीमध्ये होत नाही. हे दुर्दैव आहे. आज मला मुद्दाम मराठवाड्यातल्या तमाम मला माझ्या जनसमुदायाला या ठिकाणी सांगायचं आहे, त्या मराठवाड्याने काय पाप केलं. मराठवाडा हैदराबाद इस्टेटमधून महाराष्ट्रामध्ये सामील झाला, विनाश सामील झाला. एक ठराव मराठवाड्यातील स्वातंत्र्य सैनिकांचं अभिवादन करणारा, मराठवाड्याचे प्रश्न मांडणारा. सुभाष देसाई म्हणाले कॅबिनेट मीटिंग आपण घेऊ एक दिवस अगोदर, हाच हे आम्ही ठरवलं होतं, परंतु या विद्यमान सरकारने मराठवाड्याचं अभिवादन केलंच नाही, स्वातंत्र्य सैनिकाचा मान सन्मान केला नाही आणि मराठवाड्याची ही उपेक्षा. मित्रहो, मराठवाडा आणि महाविकास आघाडी कधीही सहन करणार नाही, हे मला मुद्दाम या ठिकाणी नमूद केलं पाहिजे. हा अस्मितेचा प्रश्न आहे आपल्या सर्वांचा. आजचा हा विषय हा फक्त कुठल्या पक्षाचा विषय नाही आहे, तर मराठवाड्याच्या अस्मितेचा प्रश्न आहे. म्हणून मित्रहो, मला मुद्दाम याचा उल्लेख केला पाहिजे, म्हणून या गोष्टीचा मी उल्लेख या ठिकाणी करत आहे. आणि हे म्हणत असताना मग काय चाललंय महाराष्ट्रामध्ये, काय कशा प्रकारची घोषणा होते आहे की निर्णय गतिमान आणि सरकार वेगवान. मराठवाड्याने काय पाप केलं होतं, मराठवाड्याने काय केलं होतं पाप. म्हणायची वेळ आलेली आहे, निर्णय बेभान आणि प्रसिद्धी वेगवान अशी म्हणायची वेळ आलेली आहे. फक्त प्रसिद्धी प्रसिद्धी आणि प्रसिद्धी एवढ्यावरच तमाम खर्च सुरू आहे मित्रहो. आणि म्हणून राज्याची तिजोरी आज पूर्णपणे 7 लाख कोटीच्या वर राज्याचं कर्ज गेलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये राज्याला कशा पद्धतीने आपण वर काढणार आहोत हा खरा प्रश्न आहे. आणि देशातले मुख्य प्रश्न बेरोजगारी, महागाई, अदानी हे सगळे विषय बाजूला सारून गौरव यात्रा सुरू आहे. कुठे काय सुरू आहे मित्रहो. प्रश्न असा आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्या महापुरुषांचा मी सन्मान करतो, समाजसेवकांचा सन्मान करतो, पण हा भुकेला तहानलेला मराठवाडा जर अशाच प्रकारची उपेक्षा आपण करणार असाल तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही दाखवून देऊ की लोक कोणाच्या बाजूने आहेत. हे आलेल्या मागच्या परवा झालेल्या सगळ्या निवडणुकीमध्ये जे कौल आलेला आहे, कसब्याची निवडणूक असो, विधान परिषदेच्या निवडणुका असो, त्या सगळ्या निवडणुकीमध्ये जो काही कल जनतेने दिलेला आहे तो महाविकास आघाडीच्या बाजूने दिलेला आहे. मला मुद्दाम उल्लेख केला पाहिजे. आणि म्हणून जास्त वेळ मित्र मी घेणार नाही. मला फक्त एवढं सांगायचं जाता जाता जनतेला मला अपील करायचंय का आपण उद्धवजींचं सरकार ज्यांनी पाडलं त्यांना आपण माफ करणार आहात का? आपण माफ करणार आहात का? राहुलजींच्या अडचणी निर्माण ज्यांनी केल्या,
राहुलजींची खासदारकी पण धोक्यात आणली, अशा लोकांना पण माफ करणार आहात का? राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बाबतीमध्ये जी काही प्रश्न निर्माण करून अडचणी निर्माण केल्या गेल्या त्यांना आपण माफ करणार आहात का? मित्रांनो, बस मला एवढं सांगायचंय, या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा, विसरू नका. एक म्हण असतं ना की लोक विसरून जातात, पब्लिक मेमरी इज व्हेरी शॉर्ट. मला म्हणायचं एवढी, ह्या गोष्टी विसरू नका. आगामी काळामध्ये उद्धवजींची ही जी ज्योत आहे, ही जी मशाल आहे, ही मशाल आम्ही तिघांनी मिळून हात लावलेला आहे. ते पंजा आहे, घड्याळ आहे आणि मशाल आहे. लक्षात ठेवा, तिघांनी मिळून आपल्याला एकोप्याने काम करायचंय आणि महाराष्ट्रामध्ये परिवर्तनाची लाट आणून देशामध्ये सुद्धा हे करणं शक्य होईल. निश्चित उद्धवजींच्या पुढाकाराने देशात सुद्धा एकोपा निर्माण करण्याचं काम आगामी काळामध्ये निश्चित करता येईल. पुनश्च एकदा आपल्या सर्वांचे आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. माननीय राहुलजींची खासदारकी धोक्यात आणल्याबद्दल आणि त्याचबरोबर दुसरीकडे मात्र आजपर्यंत महाविकास आघाडीच्या सरकार काळामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरे यांचं कौतुक अशोक चव्हाण यांनी केलेलं आहे. महाविकास आघाडी पुन्हा एकदा दाखवून देणाऱ्या आणि राहुलजींची खासदारकी धोक्यात आणणाऱ्या सरकारवरती थेटपणे त्यांनी टीका केलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या राज्यघटनेचं पूजन करावं. वज्रमूठ सभास्थळावरून आपण थेटपणे प्रक्षेपण यावेळेला पाहतो, तर दुसरीकडे मात्र भारत मातेला गौरव यात्रा यावेळेला जी राज्यघटनेचा छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू आहे, वारंवार दोन्ही एकाच वेळी. या राज्यघटनेचे संरक्षण करण्याची शपथ सुद्धा आता महाविकास आघाडीने घेतलेली आहे आणि म्हणून मी उद्धवजी ठाकरे साहेब, अजितदादा पवार साहेब, माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब आणि सर्व नेत्यांना विनंती करतो की आपण भारत मातेचं आणि राज्यघटनेचं पूजन करावं. यानंतर मी विनंती करेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी करावं. छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. यानंतर मी मान्य अजितदादा पवार यांना विनंती करेल की आपण महात्मा ज्योतिबा फुलेंच्या प्रतिमेचं पूजन करावं. महात्मा ज्योतिबा फुलेंचा, विजय असो, महात्मा ज्योतिबा फुलेचा विजय असो. जय ज्योती. यानंतर मी विनंती करेल माननीय बाळासाहेब थोरात साहेब यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं पूजन करावं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. यानंतर मी विनंती करेल माननीय सुभाष देसाई साहेबांना की त्यांनी प्रबोधनकार ठाकरेंच्या प्रतिमेचं पूजन करावं. यानंतर मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेचं पूजन माननीय चंद्रकांतजी खैरे साहेब करतील. या ठिकाणी भारत मातेचं व भारतीय राज्यघटनेचं पूजन महाविकास आघाडीच्या वतीनं माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, माननीय अजितदादा पवार, माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब, माननीय बाळासाहेब थोरात साहेब, धनंजयजी मुंडे, चंद्रकांतजी खैरे साहेब, सुभाषजी देसाई, दिवाकरजी रावते साहेबांनी केलेलं आहे. असलेल्या तिन्ही पक्षांच्या सर्व नेत्यांनी वज्रमूठ आता उगारल्याचं आपण छत्रपती संभाजीनगर या ठिकाणाहून थेट प्रक्षेपण पाहतोय. याच व्यासपीठावरून अगदी काही क्षणात उद्धव ठाकरे देखील बोलण्यास सुरुवात करतील. मात्र येत्या काळातील निवडणुकांसाठी उगारलेली ही वज्रमूठ सर्व नेत्यांनी एकाच वेळी उगारल्याचं आपण छत्रपती संभाजीनगर इथल्या या सभास्थळावरून पाहतोय. होण्याच्या आधी मी सर्व उपस्थित जनसमुदायाला विनंती करेल आणि आवाहन करेल, या देशात अनेक घोषणा होत असतील, जातीच्या होत असतील, धर्माच्या होत असतील,
परंतु आपण आज महाविकास आघाडीच्या वतीनं जी भारत माता, जो आपला देश आहे, या देशाला भारत माता म्हटले जातं, या भारत मातेची घोषणा देऊ आपण. भारत माता की जय. पुन्हा एकदा जोरदार, भारत माता की, भारत माता की. मी माननीय अजितदादा पवार, महाराष्ट्राचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते, माजी उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं. महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरेजी, जयंत पाटीलजी, अशोक चव्हाणजी, बाळासाहेब थोरातजी, अंबादास दानवेजी, चंद्रकांत खैरेजी, धनंजय मुंडेजी, सुभाष देसाईजी, आदित्य ठाकरेजी, अमित देशमुखजी, राजेश टोपेजी, जितेंद्र आव्हाडजी, संजय बनसोडेजी, सर्व स्टेजवर बसलेले महाविकास आघाडीचे मान्यवर नेते, पत्रकार मित्र, छत्रपती संभाजीनगरमध्ये या विराट सभेच्या निमित्तानं आलेले तमाम महाविकास आघाडीचे सहकारी बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना सर्वप्रथम वंदन करतो. मला आठवतंय की फार सुरुवातीला उद्धव ठाकरे साहेबांनी मला, बाळासाहेबांना, अशोकरावांना, जयंतरावांना, आम्हाला सगळ्यांना, भुजबळ साहेबांना सांगितलेलं होतं की महाविकास आघाडीचं सरकार राज्यामध्ये सत्तेवर आलेलं आहे. आपण वेगवेगळ्या भागामध्ये त्या त्या पक्षाचा मतदार, तिथला कार्यकर्ता, तिथला सगळा सहकारी यांना पण एकत्र आणण्याच्या निमित्तानं आणि आपण कोणत्या कारणाकरता महाविकास आघाडीचं सरकार आणलेलं आहे ते वातावरण तळापर्यंत पोहोचवण्याच्या करता अशा प्रकारचे सभा घेऊ. परंतु त्या काळामध्ये करोना होता, त्याच्यामुळे मनामध्ये असताना देखील आम्हाला तसं फिरता आलं नाही आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये अचानक काही राजकीय घटना घडल्या आणि त्याच्यातून उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली चाललेलं महाविकास आघाडीचं सरकार हे सत्तेवरून पायउतार झालं. त्याच्यानंतर पुन्हा अशा प्रकारचा निर्णय घेतला. आज पहिल्यांदाच छत्रपती संभाजीनगरमध्ये ही सभा होती. अशा सगळ्या विभागामध्ये आपण सभा घेणार आहोत. अमरावती, नाशिक, नागपूर, कोल्हापूर, पुणे अशा सर्व भागामध्ये आपल्याला अशा प्रकारच्या सभा घ्यायच्या. आज ज्या उत्साहाने आपण सगळेजण आला, तुमचं मनापासून महाविकास आघाडीच्या वतीनं मी या ठिकाणी स्वागत करतो. मराठवाडा परिसरामध्ये इथल्या मातीचा, मराठी माणसांचा एक गुण सर्वांनी घेण्यासारखा आहे. जेव्हा जेव्हा महाराष्ट्रावर किंवा देशावर संकट येतं त्याविरुद्ध महाराष्ट्र आणि मराठी माणूस हा पेटून उठतो, एकजूट होऊन दाखवतो, लढतो. मला विश्वास आहे की या ठिकाणी प्रत्येक जण येत असल्यानं सगळ्यांचे विचार ऐकल्यानंतर, उद्धव ठाकरे साहेबांचं भाषण झाल्यानंतर परत घरी जाईल त्यावेळेस तो कुठेही कमी पडणार नाही. निश्चितपणे महाविकास आघाडी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं एक बळकट करण्याच्या करता, जास्तीत जास्त आपल्या विचारांचे लोकप्रतिनिधी निवडून येण्याच्या करता सगळेजण जीवाचं रान करतील. सगळे कार्यकर्ते त्या महाविकास आघाडीचा कणा या नात्याने तिथं लढतील, त्याबद्दल माझ्या मनामध्ये तीळमात्र शंका नाही. मित्रांनो, हे सगळं घडत असताना आज ही वेळ कशा करता आली? खरं तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केली. जुन्या लोकांना माहिती आहे की प्रबोधनकार ठाकरेंनी या संघटनेचं नाव काय असावं हे त्या काळामध्ये सांगितलं आणि धनुष्यबाण सर्व दूरपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. आम्ही पण अनेक वर्ष राज्यकर्ते म्हणून काम करतो, विरोधी पक्षामध्ये काम करतो. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली, परंतु अशा पद्धतीनं कुठला निकाल दिलेला आमच्या तरी ऐकवत नाहीये. कुठेतरी सरकार आल्यानंतर स्थिरता यावी, त्याच्यामध्ये कुठं वेडेवाकडे प्रकार होऊ नये. आता संविधानाच्या पुढं आम्ही नतमस्तक झालो.
ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान याचा आदर तमाम भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या जनतेने केला पाहिजे. कायद्याच्या घटनेचा केला पाहिजे. परंतु याला तिलांजली देण्याचं काम केलं. ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचं सरकार पाडण्याचा केविलवाणा प्रयत्न केला, जर हे असंच घडत राहिलं तर देशामध्ये देखील आणि देशातल्या प्रत्येक राज्यामध्ये देखील स्थिरता राहणार नाही, जी देशाला परवडणारी नाही, जी महाराष्ट्राला परवडणारी नाही. त्याच्यातून उद्योगधंदे येणार नाही, त्याच्यातून लोकांना एक विश्वासाचं वातावरण निर्माण व्हायला पाहिजे तशा प्रकारचं वातावरण तयार होणार नाही. आणि प्रशासनाला देखील कोण कधी येईल, कोण कधी जाईल याबद्दलचा विश्वास नसेल तर प्रशासन देखील चांगल्या पद्धतीनं चालणार नाही. त्याकरता त्या काळामध्ये खरं तर हे पक्षांतर बंदी कायद्याचं बिल आणलं, त्याच्या संदर्भामध्ये ते मंजूर केलं. परंतु हे सगळं होत असताना ज्या प्रकारे एक गट बाजूला गेला आणि निवडणूक आयोगाने त्यांना मान्यता दिली, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला प्रश्न पडतो की निवडणूक आयोग जरी या पद्धतीनं निर्णय द्यायला लागलं तर कसं होणार. सुप्रीम कोर्टाकडे आता आपल्या सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. न्याय देवतेवर तुमचा माझा आपल्या सर्वांचा विश्वास आहे. निश्चितपणे न्याय देवता तिथं न्याय देईल याबद्दल माझ्या मनामध्ये तिळमात्र शंका नाहीये. आणि तुमच्यासारख्या देखील कार्यकर्त्यांच्या मनामध्ये, तुमच्यासारख्या नागरिकांच्या मनामध्ये तीच भावना आहे याबद्दल मला देखील खात्री आहे. मित्रांनो, मराठवाडा ही साधू संतांची भूमी आहे. मराठवाडा हिनं नेहमीच महाराष्ट्राला पुढे नेण्याच्या करता सर्वस्व अर्पण केलेलं आहे. एक चांगलं वातावरण, वारकरी संप्रदाय इथं मोठ्या प्रमाणावर आहे. आणि असं असताना 15 ऑगस्ट 1947ला देश स्वातंत्र्य झाल्यानंतर मराठवाडा मुक्त व्हायला 17 सप्टेंबर 1948ची तारीख उजाडावी. 1947ला देश स्वातंत्र्य झाल्यानंतर मराठवाडा मुक्त व्हायला 17 सप्टेंबर 1948ची तारीख उजाडावी लागली. जुनी लोक सांगतात तब्बल 13 महिने हा संघर्ष होता. 13 महिन्याच्या संघर्षाच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांनी कालच्या 17 सप्टेंबरला वेळ किती द्यावा? 13 मिनिट मुख्यमंत्री वेळ देत आहेत. 13 मिनिटांमध्ये ते निघून जात आहेत. अरे, इथल्या मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या साठी स्वातंत्र्य सैनिकांची इतकी उपेक्षा दुसऱ्या कोणत्याही मुख्यमंत्र्यांच्या कारकिर्दीमध्ये केली नसेल. ती उपेक्षा त्या काळामध्ये झाली. अशोकराव चव्हाण साहेबांनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे. जयंतराव, मी, अशोकराव, बाळासाहेब, भुजबळ साहेब, आम्ही सगळ्यांनी, अंबादास दानवे, सगळ्यांनी ही भूमिका घेतली, सुनील प्रभू, की तुम्ही यावेळेसच्या अधिवेशनामध्ये मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या बद्दल वेळ दिला पाहिजे. आणि मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या लढ्यामध्ये ज्यांनी नेतृत्व केलं ते आदरणीय स्वामी रामानंदजी तीर्थ असतील, दिगंबरराव बिंदू असतील, गोविंदभाई श्रॉफ असतील, रविनारायण रेड्डी, देवीसिंग चव्हाण, भाऊसाहेब वैश्य पायन, शंकरसिंह नाईक, विजेंद्र काबरा, बाबासाहेब परांजपे, अनेकांची नावं घेता येतील. यांचं आपण स्मरण केलं पाहिजे, यांची आठवण ठेवली पाहिजे. महाराष्ट्राला पण, नवीन पिढीला आता 75 वर्ष जसा आपण स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम साजरा केला वर्षभर, तशा पद्धतीनं हाही कार्यक्रम साजरा केला पाहिजे. परंतु तशा प्रकारचा प्रतिसाद ह्या राज्य सरकारने दिला नाही. अरे, तुम्ही सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री म्हणून स्वतःला सातत्याने सांगता आणि तुम्ही मराठवाड्याच्या जनतेचा अपमान करताय. आम्ही मराठवाड्यातल्या 8 पालकमंत्र्यांना एकत्र करून कमिटी उद्धव ठाकरे साहेबांनी केलेली होती. त्याला निधी देण्याचं काम महाविकास आघाडीनं केलं. परंतु जूनला सरकार गेल्यानंतर सप्टेंबर पासून आजपर्यंत कुठल्याही प्रकारचा निर्णय झाला नाही. शेवटी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आम्ही मागणी केली, खास 2 दिवसाचं अधिवेशन बोलवा. परंतु तशा प्रकारचा दिलदारपणा, मोठेपणा या सरकारने दाखवला नाही, मुख्यमंत्र्यांनी दाखवला नाही. याची पण नोंद माझ्या मराठवाड्यातल्या तमाम जनतेने घेतली पाहिजे, महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने घेतली पाहिजे. मित्रांनो,
आज इथं गौरव यात्रेच्या बद्दल बोललं गेलं. तुम्ही आठवा, छत्रपती संभाजीनगरच्या जनतेने किंवा इथल्या मराठवाड्यातल्या जनतेने पाठीमागच्या राज्यपालांनी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला नाही, महात्मा फुलेंचा अपमान केला नाही, सावित्रीबाई फुलेंचा अपमान झाला नाही. या काळामध्ये त्यांच्यातल्या काही मंत्र्यांनी, प्रवक्त्यांनी, त्यांच्यातल्या काही आमदारांनी बाबासाहेब आंबेडकरांचा, कर्मवीर भाऊराव पाटलांचा, अनेक दिग्गजांचा अपमान करण्याचं काम केलं. त्यावेळेस त्यांची काही दातखिळी बसली होती का नाही? गौरव यात्रा काढल्या. आम्हाला सगळ्या महापुरुषांच्या बद्दल आदर आहे. आम्ही सगळ्या महापुरुषांच्या बद्दल नतमस्तक होतो. त्यांनी त्या काळामध्ये काम केलं म्हणून आपण हे दिवस पाहतोय. त्याच्यामुळे देशाला स्वातंत्र्य मिळालंय. याबद्दल आम्हाला यत्किंचितही शंका कुणाच्या मनामध्ये नाहीये. मध्ये काही घटना घडली, सावरकरांच्या बाबतीमध्ये काही बोललं गेलं, परंतु त्याच्यानंतर काही वडिलकीच्या नात्यांनी, मान्यवरांनी सांगितल्यानंतर ते पण वातावरण शांत झालं. आणि असं असताना आज इथं सभा होत असताना जाणीवपूर्वक केंद्रीय 2 मंत्री आणि राज्यातले 3 मंत्री इथं गौरव यात्रा काढतात. गौरव यात्रा काढायला आमचा विरोध नाही, पण तुम्ही जे दुटप्पी राजकारण करता, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन तुम्ही सरकारमध्ये आला आणि छत्रपतींचा अपमान झाला, त्यावेळेस मात्र तुम्हाला तुमच्या राज्यपाल महोदयांना थांबवता आलं नाही, इतरांनाही थांबवता आलं नाही. हे जे काही महाराष्ट्राने पाहिलेलं आहे, महाराष्ट्र कदापि ह्याचा विसर होऊन देणार नाही, हे देखील मी आवर्जून या सभेच्या निमित्तानं या ठिकाणी सांगू इच्छितो. मित्रांनो, एवढंच नाही तर आपल्या महाराष्ट्रामध्ये आम्ही म्हणत नाही, अलीकडच्या काळामध्ये सुप्रीम कोर्टाने काय मत नोंदवलं? अजित पवार किंवा स्टेट बोर्डचे मान्यवर बोलले नाही. सुप्रीम कोर्टाने मत व्यक्त केलं, हे शक्तिहीन सरकार आहे. मी म्हणत नाही, जनतेलाही कळलंय, सुप्रीम कोर्टाने सांगितलं नपुसक सरकार आहे. आम्ही म्हटलेलो नाही, असं मत व्यक्त केलं. अरे या सरकारला काही जनाची नाही मनाची वाटायला पाहिजे. आणि या सरकारला ज्यावेळेस अशा प्रकारचं मत व्यक्त केलं जातं, त्यावेळेस शेवटी तो आम्हाला महाराष्ट्राच्या जनतेला पण कमीपणा वाटतो. या पद्धतीनेही लोक सरकार चालवतात. मराठवाडेकरांनो, यामध्ये तर त्यांनी अधिवेशनाच्या निमित्तानं सातत्याने आम्ही लोक पायऱ्यांवर बसून आंदोलन करत होतो. कांदा उत्पादक शेतकरी असेल, माझा केळी उत्पादक असेल, द्राक्ष उत्पादक असेल, संत्रा उत्पादक असेल, आंबा उत्पादक असेल, सगळ्यांच्या बाबतीमध्ये आवाज उठवण्याचं काम आम्ही करत होतो. आम्हाला कापूस असेल, सोयाबीन असेल, हरभरा असेल, तूर असेल, सगळ्या पिकाच्या बाबतीमध्ये, परंतु सरकार नमलं नाही. आम्ही त्यांनी 300 रुपये जाहीर केले. आम्ही म्हटलं 1000 रुपये द्या. शेवटी आम्ही म्हटलं 500 रुपये तरी द्या. परत त्यांनी 300चे फक्त 350 केले. का? शेतकऱ्याची थट्टा करता, शेतकऱ्याची मस्करी करता. त्या शेतकऱ्याला जगावंसं वाटत नाही. तुमच्या काळामध्ये रोज 9 शेतकरी आत्महत्या करतात आणि तुम्ही सांगताय सर्वसामान्यांचं सरकार आहे. महागाई वाढतीये, त्याच्याकडे तुमचं दुर्लक्ष आहे. माझ्या तरुणींना नोकऱ्या मिळत नाही, बेरोजगारी वाढतीये, त्याच्याकडे तुमचं लक्ष नाहीये. इथं उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालचं महाविकास आघाडीचं सरकार होतं. लाख लाख, दीड लाख लोक कामाला लागतील अशा प्रकारचे उद्योग येत होते. त्यांचा पायगुण चांगला नाही. हे आल्यानंतर हे उद्योग सगळे परराज्यामध्ये निघून गेले. दोष द्यायचा कुणाला? त्या माझ्या तरुणींनी नोकरी करतात, जायचं कुठं? तुम्ही सांगता सरकारमध्ये 75,000 नोकऱ्या भरणार आहे. कधी भरणार? केव्हा भरणार? काय नुसतं लोक तरुणींच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम चाललेलं आहे. याचा पण विचार तमाम जनतेने या निमित्तानं त्या ठिकाणी केला पाहिजे. मित्रांनो, एकंदरीतच हे जे काय अवकाळी पावसाचे पैसे मिळाले नाही मिळाले, पीक विम्याचे पैसे मिळाले नाही मिळाले, कांद्याच्या बद्दल निर्णय दिलाय, परंतु सांगतात इकडं कांदा विकला, मुंबईला कांदा विकला
तर पैसे देणार नाही. काही लोक माझ्या नांदेड आणि त्या भागातले हैदराबादला कांदा पाठवतात, तिकडे कांदा पाठवला पैसे मिळणार नाही. अरे माझ्या महाराष्ट्रातल्या चांद्यापासून बांद्यापर्यंत असणाऱ्या जनतेने कांदा पिकवला, मार्केट मिळण्याच्या करता ते त्यांना पाहिजे तिथं कांदा पाठवू शकतात. तो त्यांचा हक्क आहे, तो त्यांचा अधिकार आहे, तो त्यांना संविधानाने दिलेला आहे. तरी देखील तुम्ही माझ्या समाजामध्ये जाती जातीमध्ये, धर्मामध्ये, पंथामध्ये, प्रांतामध्ये, भाषांच्या मध्ये बांधवांच्या खर तर सगळ्या बांधवांना सोबत घेऊन मराठवाडा भूमी ही हिंदू असतील, मुस्लिम असतील, शीख असतील, ईसाई असतील, सर्वांना एकत्र आणणारी ही आपली मराठवाड्याची भूमी आहे, साधू संतांची भूमी आहे. गेल्याच महिन्यात आपण गुढीपाडवा साजरा केला, श्रीराम नवमी आपण साजरी केली. आपल्या मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजानचा महिना सुरू झालेला आहे. मी आपल्या सर्वांना गुढीपाडव्याच्या, श्रीराम नवमीच्या तसंच पाडव्यापासून सुरू झालेलं मराठी वर्षाच्या आणि पवित्र रमजान महिन्याच्या मनापासून शुभेच्छा देतो. तसंच 4 एप्रिलला महावीर जयंती आहे, 11 एप्रिलला महात्मा फुलेंची जयंती आहे आणि 14 एप्रिलला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. त्याही महामानवांना मी अभिवादन करतो. त्याही जयंतीच्या निमित्तानं तमाम माझ्या सहकारी मित्रांना मी या निमित्तानं शुभेच्छा देतो. मित्रांनो, आज यांना तिथं गौरव यात्रा काढायची आठवत आहे. अरे तुमच्यामध्ये धमक असेल आणि तुमच्यामध्ये ताकद असेल ना, तर केंद्रात तुमच्या विचाराचं सरकार आहे, राज्यात तुम्ही लोक आता बसलाय. सावरकरांच्या बद्दल आम्हाला आदर आहे, अभिमान आहे. जर खरोखरीच तुम्हालाही अभिमान आणि आदर असेल तर ताबडतोब सावरकरांना भारतरत्न देऊन दाखवा. हा हिम्मत आहे तुमच्यात मध्ये, तेवढी ताकद. मित्रांनो, निव्वळ महागाईचं आणि बेरोजगारीचं लक्ष दुसरीकडे जाण्याच्या करता वेगवेगळ्या घटना घडल्या, घडताय. छत्रपती संभाजीनगरमध्ये घडण्याचं काय कारण होतं? काहींना वाटत होतं ही महाविकास आघाडीची विराट सभा होऊ नये म्हणून. अरे ही कुठली लोकशाही, हे कुठलं राजकारण? आम्ही आमचे विचार मांडू, तुम्ही तुमचे विचार मांडा. जनतेला जे योग्य वाटेल ते जनतेला पटेल. छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीला 12 बलुतेदारांना एकत्र घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि त्याचं रक्षण करण्याचं काम नंतरच्या काळामध्ये स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांनी केलं. हे आम्ही कदापि आमच्या आयुष्यामध्ये विसरू शकत नाही आणि त्याला नंतरच्या काळामध्ये अनेक महापुरुषांनी साथ दिली. हेही आपण विसरता कामा नये, नाकारता कामा नये. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की काही जण निव्वळ काहीतरी वातावरण खराब करून आताचे जे महत्वाचे प्रश्न माझ्या शेतकऱ्यांच्या समोर आहेत, माझ्या तरुणींच्या बेरोजगाराच्या संदर्भातले आहेत. आज कुठलाही उद्योगपती गुंतवणूक करायला तयार नाही. जर राज्यातलं वातावरण चांगलं राहिलं नाही तर उद्याच्याला बाहेरचा पण माणूस इथं गुंतवणूक करायला येणार नाही आणि त्याच्यात महाराष्ट्राचं नुकसान होईल. कदापि कुठल्याही पद्धतीनं महाविकास एकत्र येण्यामागचं कारण हेच होतं, महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्या महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास व्हावा. म्हणून उद्धव ठाकरे साहेबांनी, सोनिया गांधींनी, आदरणीय पवार साहेबांनी हा निर्णय घेऊन दाखवला आणि उत्तम पद्धतीनं महाविकास आघाडीनं 2.5 वर्षाचं सरकार चालवलं. कोरोनाचा सारखा गंभीर आजाराशी आपण मुकाबला केला, परंतु त्या आजारातनं माणसाला बाहेर काढण्याचं काम आम्ही सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी केलं. हे महाराष्ट्र कदापि विसरणार नाही. त्याचं न्यायव्यवस्थेने कौतुक केलं, जगाने त्या गोष्टीचं कौतुक केलं, हेही आपण विसरता कामा नये. आता मात्र आपल्याला पेटून उठावं लागेल. जे काही आता मशाल उद्धव ठाकरे साहेबांना मिळालेली आहे, जो काँग्रेसचा पंजा आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळ आहे, एकाच हातात मुठीमध्ये मशाल पण धरता येते, घड्याळ पण घालता येतं, पंजाचा पण मदत होते. त्या तिघांचा एकोपा आणि इतर पण आमचे मित्र पक्ष आहेत, मी सगळ्यांची नावं घेत नाही, तो एकोपा आपल्याला टिकवायचा आहे. तो एकोपा वरच्या पातळीवर टिकवण्याच्या करता आम्ही जीवाचं रान करू, परंतु तळागाळापर्यंत ही आपली एकी,
ही आपली वज्रमूठ ही आपल्याला सगळ्यांना टिकवायची, ही शपथ घेऊनच आपण आज इथून बाहेर पडूया अशा प्रकारचा तुम्हाला सगळ्यांना आग्रहपूर्वक विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अजितदादा तर यावेळेला अजित पवार यांची देखील तोफ धडाडलेली आहे. एका बाजूला सुरू असलेला सरकारचा कारभार याच्यावरती टीका टिप्पणी करत असताना दुसरीकडे मात्र कशा प्रकारे महाविकास आघाडी येत्या काळामध्ये निवडणुकीच्या तयारीला लागणार आहे आणि कशा प्रकारे पुन्हा